सुरेश धस यांनी मस्साजोग गावामध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांची विस्तृत चर्चा केली। देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला। पोलिसांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली। तपास झटकला। एकही पुरावा पोलिसांनी सादर केला नाही। पुरावे समाजातून आले ही बाब ग्रामस्थांनी मांडली। धस यांनीही या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पोलीस अधिकारी महाजन आणि उपनिरीक्षक राजेश पाटील यांना 6 आरोपी करण्याची मागणी केली। कृष्णा आंधळेला तातडीने अटक करा। नितीन बिक्कडला आरोपी करा। आरोपींना मदत करणाऱ्या सर्व पोलिसांना निलंबित करा। जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही निलंबित करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं धस म्हणाले। या भेटीदरम्यान मस्साजोगवासियांनी सुरेश धस यांच्याकडे काय मागण्या केल्यात एक नजर टाकूया। प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा। एसआयटी मध्ये 2 सायबर सेल तज्ञ घ्या। आरोपींचे 2 महिन्यांचे सीडीआर तपासा। महाजनांची नियुक्ती बीडला, पण ते केजमध्ये काय करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कृष्णा आंधळे शातिरे त्याच्या अटकेची गरज असल्याचं धस यांनी म्हटलंय। दिलीप गीते, गोरख फड, रमेश घुले, दत्ता बिक्कडला 6 आरोपी करा। गीते, गोरख फड, घुले, बिक्कडचे सीडीआर तपासा। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा। निखिल बिक्कडनंच आरोपींना फरार केलं असा आरोपही मस्साजोगवासियांनी केलेला आहे। आरोपींना व्हीआयपी सारखं वागवणारे जेल अधिकारी निलंबित करा। मस्साजोग ग्रामस्थांचा हात वर करून धसांवर विश्वास असल्याच्या वेळेला पाहायला मिळत आहे। मस्साजोगवासियांची भेट घेतल्यानंतर धस यांनी काय म्हटलं आपण पाहूया। सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय केजकडे घेऊन जाणे अपेक्षित असताना PSI राजेश पाटील यांनी ही गाडी कळंबच्या दिशेने वळवली। तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली। आता इथं कोणीतरी जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी, कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली। जे कोणी मदत करणारे आहेत यांना, आरोपींना, हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे। सगळे पोलीस स्टेशनमध्ये केज, युसुफ वडगाव, त्याच्यानंतर अंबाजोगाई, बर्दापूर, परळीतले 2 ग्रामीण आणि परळी शहर, संभाजीनगर आणि शिरसाळा एवढ्या पोलीस स्टेशनमधलं जे खालचं पोलीस दल आहे, हे पोलीस दल 100% आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आतापर्यंत चालत होतं। एकटे SP बदलून उपयोग होणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।